मी आपला कोल्हापूर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड. आपल्याला गांधीनगरच्या विषयामध्ये कल्पना असेल की सुप्रीम कोर्टाचा 22 एप्रिलला लागलेला निकाल, त्याच्यामध्ये आपली जी हद्द आहे याच्यावरती सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब 22 एप्रिलला केलेलं आहे की ही हद्द महानगरपालिकाचीच असून उसगाव ग्रामपंचायतीचा याच्यावरती कुठलाही हद्दीवरती दावा नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण सर्वे केला. सर्वेमध्ये जवळपास जेवढ्याही आपल्याला प्रॉपर्टीज मिळाल्या या सर्वांना आपण शोकॉज नोटीस आपण काढलेल्या आहेत. आणि त्या शोकॉज नोटीस काढल्यानंतर काही व्यक्ती हायकोर्टामध्ये गेले होते, मान्य उच्च न्यायालयात. मान्य उच्च न्यायालयाने आपल्याला त्याच्यामध्ये एक SOP घालून दिलेली आहे, जी सुप्रीम कोर्टातले चीफ जस्टिस गवई सर असताना त्यांनी जी SOP दिली होती की तुम्ही अतिक्रमण पाडताना कुठल्या कुठल्या बाबींचं पालन केलं पाहिजे. त्या अनुषंगाने 25 आणि 26 मेला आपण सुनावणी ठेवलेल्या आहेत. सर्व मिळकतदारांना स्पीड पोस्टाने रजिस्टर नोटीस गेलेली आहे. त्याचं शूटिंग झालेलं आहे. नोटीस त्यांच्या प्रॉपर्टीवरती चिपकवण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्या नोटीसचं ईमेल गेलेलं आहे. आणि आता 25 आणि 26 तारखेला अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्याच्या सुनावणी होतील व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये. तेव्हा आपण वाजवी संधी ही मिळकतधारकांना देऊ, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. प्रत्येक फाईल, प्रत्येक व्यक्तीचं आम्ही डॉक्युमेंटेशन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार पुढे कारवाई आम्ही आमच्या महापालिकेच्या वतीने करणार आहोत. एकदा निकाल झाल्यानंतर परत तो ऑनलाईन पोर्टलला तुम्हाला निकाल अपलोड करावा लागतो. परत 15 दिवसाचा वेळ द्यावा लागतो. तरी माझं नागरिकांना आपल्यामार्फत आवाहन आहे की पहिली गोष्ट, कुठलंही कन्स्ट्रक्शन शासनाच्या नियमाच्या पलीकडे जाऊन करू नये, हा एक भाग. आणि दुसरा भाग, जर असं कन्स्ट्रक्शन आम्हाला सापडलं तर आम्ही त्याच्यावरती नियमानुसार कारवाई करणारच.